तो निष्ठावान आहे, तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही. आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत, ये तुला सगळं सोडून देतो. पण मडवी तुरुंगात आहेत, भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत. आणि बघू ना आपण यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलतोय, तुरुंग नाही फोडणार मी, तुरुंग तसाच ठेवणार आहे. कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्याला मी त्या तुरुंगात टाकणार आहे. संजय राऊत पण तसेच नाही झुकला. काय कराल? तुरुंगात टाकाल ना, टाका, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता. कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा जागा आहे, आज सुद्धा ज्वलंत आहे. असंतोषाचे जनक या लोकमान्यांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे, त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे. पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तो सुद्धा मराठीतनच. आजच्या सरकारला डोकंच नाहीये, त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे. हे खोकेबाज सरकार आहे, डोकेबाज सरकार नाहीये. आणि मी दर सभेत सांगतोय, ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत, जे मी या निवडणुकीत वटवणार आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा, यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार. हे सगळे अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं, या शिवसेनेने 2014 आणि 2019 मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल, तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. मी काय ऐकलं नाही. पण तुम्ही कदाचित विसरला असाल की 2014 साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह है. आणि ते पाप मी केलं होतं मगाशी, जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले. त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली. मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला, पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं. तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं. आज असं काय झालं, बिनसलं. आणि 14 साली तरी काय बिनसलं होतं की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात, तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्ष प्रमुख होता, 2019 ला होता आणि आज सुद्धा आहे.